काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। ज्या पद्धतीनं मोदीच्या सरकारच्या विरोधात जनतेची लढाई आणि या लढाईला खऱ्या अर्थानं वाचा फोडणारे आमचे नेते राहुल गांधीजी, ज्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर, भारत जोडो यात्रा आणि मणिपूर ते मुंबई अशी न्याय यात्रा जी काढली आणि जनतेने जो प्रतिसाद राहुल गांधींच्या या यात्रेला दिला, हे त्याचं फलित आहे की देशामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही। नरेंद्र मोदी शिवाय दुसरा कोणी नेता राहू शकत नाही। अशा पद्धतीचं वारंवार गोदी मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे पेरलं जात होतं, त्याला खऱ्या अर्थानं जनतेने उत्तर दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये लोकशाहीत प्रत्येकाला एक मताचा अधिकार जो दिलेला आहे, त्या मताच्या तलवारीनं सत्तेमध्ये ज्यांनी गर्व केला असे सत्ताधीश जे होते, त्यांना त्या मताच्या तलवारीनं सत्तेच्या बाहेर करण्याचं काम जनतेने या देशातला केलेला आहे। आणि जो कोणी माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही, मीच या देशाचा सर्वेसर्वा, देश विकला तरी चालेल, कोणी मला अडवणार नाही, अशी जी भावना होती, त्याला पुन्हा संविधानाच्या अधिकाराप्रमाणे या देशाच्या जनतेला जो दिलेला मताचा अधिकार जो होता, या देशामध्ये जनतेपेक्षा कोणी मोठा नाही, हे पुन्हा या लोकशाहीनं समजावून सांगितलेलं आहे। आणि म्हणून देशामधलं जे परिवर्तन आहे आणि त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने जो चमत्कार केलेला आहे, महाराष्ट्रातल्या असंविधानिक सरकारला एक सबक दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये असंविधानिक व्यवस्था कधीही चालू शकत नाही, खोक्याची व्यवस्था या राज्यात कधीही चालू शकत नाही। हीच पुन्हा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने या ठिकाणी सत्तेमध्ये बसलेल्या जनतेला सबक दिलेला आहे, हे आपण पाहतोय। त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रातल्या या परिवर्तनामध्ये काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं हा विजय खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचा आहे, हा विजय खऱ्या अर्थानं जनतेचा आहे। त्यामुळे मी सगळेच्या सगळं श्रेय महाराष्ट्राचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे श्रेय देतोय। ही भूमिका आमची आहे। मराठी करणार हाँ, देश में जो परिवर्तन की लहर जो शुरू हुई है और आज उसका नतीजा आया है, उस नतीजे का अर्थ ये है। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड जे आहेत ते सिल्वर ओकवरती आहेत आणि त्याच पद्धतीने सेलिब्रेशन वगैरे जोरदार त्यांचं सुरू आहे, परंतु विजय जो आहे तो आमचा निश्चित झालेला आहे। आमचं काम जे से कश्मीर जो भारत जोड़ो यात्रा की थी, मणिपुर से मुंबई जो न्याय यात्रा की थी, और राहुल गांधी जी के नेतृत्व में देश की जनता पूरी उनके साथ खड़ी हुई।